राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. 15 ऑगस्ट 1947 शतकानुशतकं गुलामगिरीच्या साखळ दंडात अडकलेल्या भारत मातेला स्वातंत्र्याचा सुवर्ण प्रभात लाभला. देशभर आनंदोत्सव साजरा होत असला तर नव्या भारताची लोकशाही अजून बाल्यावस्थेत होती. राज्यांची भाषावार पुनर्रचना झालेली नव्हती. ब्रिटिशांनी आखून दिलेल्या प्रांतांच्या सीमांमध्येच भारताचा राजकीय नकाशा आकार घेत होता. त्याच काळात अस्तित्वात असलेल्या महत्त्वाच्या प्रांतांपैकी एक होता मुंबई प्रांत. आजच्या महाराष्ट्राबरोबर गुजरातमधील कच्छ, सौराष्ट्र, अहमदाबाद, बडोदा, सुरत यांसारखे भाग या प्रांतात समाविष्ट होते. तसेच आज कर्नाटकात असलेलं चिक्कोडी, रायबाग, कोकण, बेळगाव, हुक्केरी, जमखंडी, मुधोळ, बागलकोट, धारवाड, हुबळी, गदग आणि हावेरी हे प्रदेशही त्याच मुंबई प्रांताचा भाग होते. भाषांची, संस्कृतीची आणि परंपराची विविधता जपणारा हा विशाल प्रदेश होता. लोकशाहीचा पहिला उत्सव 26 मार्च 1952 रोजी मुंबई प्रांतात पहिली सार्वत्रिक विधानसभा निवडणूक पार पडली. लोकशाहीच्या इतिहासातील एक सोनेरी अध्याय ठरला. एकूण 268 जागांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी 260 जागा खुल्या तर 8 जागा राखीव होत्या. स्वातंत्र्यानंतर अवघ्या 4 वर्षात जनतेनं लोकशाहीचा स्वीकार करत तब्बल 50.78% मतदान नोंदवलं. या निवडणुकीत काँग्रेस, भारतीय जनसंघ, कम्युनिस्ट पक्ष, हिंदू महासभा, किसान मजदूर प्रजा पार्टी, कृषिकर लोक पार्टी, रामराज्य परिषद, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आणि सोशलिस्ट पक्ष अशा विविध विचारधारांच्या पक्षांनी मैदान गाजवलं. विशेष म्हणजे बंडखोरीची बीजही याच पहिल्या निवडणुकीत रोवलं गेलं. तब्बल 13 बंडखोर उमेदवारांनी पक्षीय चौकटीला आव्हान दिलं. सांगली जिल्ह्याचं राजकीय चित्र. आजचा सांगली जिल्हा त्यावेळी उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा जिल्ह्यांच्या भागातून बनलेला होता. या परिसरातून एकूण 9 आमदार निवडून द्यायचे होते. खानापूर मतदारसंघातून 2 सदस्य निवडले जाणार होते, एक खुल्या आणि एक राखीव जागेसाठी. या पहिल्याच निवडणुकीत सांगलीच्या भूमीनं अनेक दिग्गजांना विधानसभेत पाठवलं. सांगलीतून वसंतदादा पाटील, मिरजेतून कळंत्रे अक्का, कवटेमंका तासगाव पूर्वमधून जी.डी. पाटील, तासगाव पश्चिममधून दत्ताजीराव भाऊराव सूर्यवंशी, इस्लामपूरमधून सदाशिवदाजी पाटील, खानापूरमधून लक्ष्मण बाबाजी भिंगारदेवे आणि दत्ताजीराव भाऊसाहेब देशमुख, जतमधून विजयसिंह ढपळे सरकार आणि शिराळा वाळवामधून सरोजिनी कृष्णराव बाबर हे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले. वसंतदादांच्या विजयाची पहिली पायरी. सांगली मतदारसंघात काँग्रेसचे तरुण धडाडीचे नेते वसंतदादा पाटील यांच्यासमोर समडोळीचे स्वातंत्र्य सैनिक अण्णा बाबूराव देवर्षी उभे ठाकले होते. ही केवळ निवडणूक नव्हती, 2 विचारधारांचा, 2 व्यक्तिमत्वांचा संघर्ष होता. वसंतदादांना 24,579 मतं मिळाली तर अण्णा देवर्षींना 7,559 मतं मिळाली. तब्बल 17,020 मतांच्या भक्कम आघाडीनं वसंतदादा विजय झाले. हा विजय त्यांच्या पुढील प्रदीर्घ राजकीय प्रवासाची नांदी ठरला. स्वातंत्र्य सैनिकांचा पराभव, काळाची शोकांतिका. मिरजेत कळंत्रे अक्कांनी स्वातंत्र्य सैनिक धोंडीराम तुकाराम माळी यांचा 14,047 मतांनी पराभव केला. कवटेमंका तासगाव पूर्वमध्ये जी.डी. पाटील यांनी बाबूराव दादा शेंडगे यांना नमवलं. तासगाव पश्चिममध्ये दत्ताजीराव सूर्यवंशी यांनी स्वातंत्र्य लढ्यातील धाडसी योद्धे जी.डी. लाड यांचा पराभव केला. इस्लामपूरमध्ये नागनाथांना नायकवडी यांनाही पराभवाचा धक्का बसला. ही निवडणूक एक वेदनादायक वास्तव दाखवून गेली. ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला, भूमिगत राहून संघर्ष केला, प्राणांची बाजी लावली, त्यांना स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत मतदारांनी नाकारलं. सांगलीतील अण्णा देवर्षी, मिरजेतील धोंडीराम माळी, तासगावची जी.डी. लाड आणि इस्लामपूरचे नागनाथांना नायकवडी यांसारख्या थोर देशभक्तांना पराभवाचं दुःख सहन करावं लागलं. अपक्ष राजकारणाची सुरुवात. जतचे राज्य विजयसिंह रामराव डफळे सरकार यांनी कोणत्याही पक्षाचं तिकीट न घेता अपक्ष उमेदवारीचा मार्ग स्वीकारला. त्या काळात देशभर काँग्रेसची प्रचंड लाट होती. अशा परिस्थितीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल 17,707 मतांनी पराभव केला. सांगली जिल्ह्यातील अपक्ष राजकारणाचा पाया घालणारे पहिले नेते म्हणून डफळे सरकार यांचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं. सीमा लढ्याचा पहिला राजीनामा. स्वातंत्र्यानंतर राज्य पुनर्रचनेचा प्रश्न पेटला. मुंबई महाराष्ट्रात की गुजरातमध्ये यावरून तीव्र संघर्ष सुरू झाला. बेळगावसह सीमा भाग महाराष्ट्रात यावा यासाठी जनआंदोलन उभं राहिलं. या लढ्यात खानापूरचे आमदार दत्ताजीराव भाऊसाहेब देशमुख यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन इतिहास घडवला. सीमा भागासाठी आमदार पदाचा त्याग करणारे ते पहिले आमदार ठरले.
त्यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जनतेनं त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आणि ते अपक्ष उमेदवार म्हणून पुन्हा विजयी झाले. लोकशाहीच्या प्रवासातील पहिला टप्पा 1952ची मुंबई प्रांतातील पहिली विधानसभा निवडणूक ही केवळ सत्तेसाठीची स्पर्धा नव्हती, ती नव्यानं स्वतंत्र झालेल्या भारताच्या लोकशाही प्रवासाची पहिली पायरी होती. या निवडणुकीतून अनेक नेत्यांचा उदय झाला, अनेक स्वातंत्र्य सैनिकांना पराभवाचं दुःख मिळालं, अपक्ष राजकारणाची बीज रोवली गेली आणि सीमा लढ्याची ठिणगी पडली. आज 7 दशकानंतर मागं वळून पाहताना ही निवडणूक केवळ इतिहासाचा भाग वाटत नाही, तर लोकशाहीच्या उगवत्या सूर्याची पहिली किरणं अनुभवण्याचा एक विलक्षण क्षण वाटतो. 1952चा तो लोकशाहीचा उत्सव आजही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अजरामर आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.